तर आज घरात निवांत बसलेलो पेंटिंगचं काम करत. खरं तेवढ्यात केतन साहेब आला आणि म्हणलं आवर आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे. मग लगेच आवरलो आणि पोहोचलो कोल्हापूरच्या तपोवन मैदानावरती. कारण इथं गेले 4-5 दिवस चालू होतं भव्य कृषी प्रदर्शन आणि प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस होता. तिथनं आत गेले गेले काय तुम्हाला सुरुवातीला माहितच आहे सगळी शेतीला लागणारे अवजार आणि खतांचं स्टॉल असतात. तिथं काय माझं काम नसते, खरं केतन साहेबांचं असल्यामुळे मला पण थांबा लागते. साहेब कसं प्रगतशील शेतकरी असल्यामुळे सगळं व्यवस्थित बघायला लागते. हा म्हणजे तिथलं काय घेत नाही ती गोष्ट वेगळीच आहे. खरं पण बघणं महत्वाचं आहे. त्यानंतर आम्ही आलो आमच्या आवडीच्या ठिकाणी म्हणजेच पशु पक्षी विभाग. खरं तर 75 ते 80% लोक खास करून हा विभाग बघायलाच प्रदर्शनामध्ये येतात आणि त्याच 80% लोकांमध्ये आम्ही पण येतोय. कारण प्राणी आणि पक्षी म्हणलं की आपल्या एकदम जवळचा विषय. मग गेल्या गेल्या पहिला जरा पक्षी वगैरे बघितलं आणि त्यानंतर मग घोडी पण होती ती वेगवेगळ्या जातीची आणि मग म्हणलं जरा बैला आणि गायी पण बघूया. एकंदरीत बघायला सगळं तिथं भारीच होतं. खरं पण त्या जनावरांच्या तोंडाकडे बघून असं वाटालतं 4 दिवस एका जागेवर थांबून थांबून अक्षरशः वैतागल्यासारखी दिसालती. मला तर वाटते येणाऱ्या जाणाऱ्या माणसासनी तिने मनातनं शिव्याच देत असणार. एवढा वैताग आलेला असतोय त्यात असं कोणतर मिळते डिवोर्स त्याला. केतनला म्हणलं जरा लांबच थांब नाही तर डाव अंगलट येईल. त्यानंतर पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या म्हशी पण होत्या. तिथं बघितल्यानंतर मला असं वाटलं की ह्यो काय विषय नवीनच. आणि अशा प्रकारे आमचं प्रदर्शन बघून झालं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला तेवढं विसरू नका.